नीट परीक्षेनंतर आता सीईटी परीक्षेत देखील घोळ झालाय की काय अशी आता एकंदरीत बाब समोर येताना दिसतेय। कारण कोल्हापुरातील विद्यार्थी आणि पालक या संदर्भात हायकोर्टात दाद मागणार आहेत। सीईटीच्या उत्तरपत्रिकेनुसार 98% मार्क एका विद्यार्थ्याला मिळालेत, मात्र जाहीर झालेला निकाल हा 43% इतकाच आहे। ऑनलाईन निकाल 77.77% दाखवल्यानंतर जाहीर झालेला निकाल 32.77% आल्याचं समोर आलेलं आहे। सीईटी सेलकडे तक्रार करून सुद्धा दखल घेतली नसल्याचं देखील समोर आलंय। निकालानंतर गडहिंग्लजमधील विद्यार्थी मानसिक तणावात देखील आहेत। इंजिनिअरिंगच्या प्रवेशावर त्यामुळे थेट परिणाम होणार असल्याचं दिसतंय। सीईटी सेल 25 जून 2024 रोजी परत आन्सर की ओपन केल्या। त्या आन्सर की ओपन केल्यानंतर त्या आन्सर की मध्ये आम्ही डाउनलोड केल्यानंतर त्या आन्सर कीच्या नुसार 130 मार्क माझ्या मुलग्याला काउंट होता आणि त्यानुसार 99% काउंट होणं गरजेचं आहे। पण सीईटी सेलने 43% देऊन माझ्या मुलग्याला जो अन्याय केला त्या अन्यायानुसार परत एकदा सीईटी सेलने त्याचा विचार करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।